फाइंड d2y by dx स्क्वेअर ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 2. तर d2y by dx स्क्वेअरचा अर्थ काय असतो, तर d2y by dx स्क्वेअर याचा अर्थ काय असतो, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ही गोष्ट पहिले आपण लक्षात ठेवायची. d2y by dx स्क्वेअर म्हणजे dy by dx चा स्क्वेअर होत नाही. ठीक आहे, तर मग लक्षात ठेवायचं. आता आपल्याला ही याची व्हॅल्यू काढायची, म्हणजे सगळ्यात अगोदर काय करावं, मला dy by dx काढावं लागेल आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल रिस्पेक्ट टू dx. मग आता dy by dx कसं काढणार, तर x तर आहे थिटा मध्ये आणि y पण आहे थिटा मध्ये. तर मग आपण सगळ्यात अगोदर काय करायचं, dy विथ रिस्पेक्ट टू d थिटा तर मी घेऊ शकतो सध्या. मग तो काय असेल 3 sin स्क्वेअर थिटा. पहिले काय केलं मी, x क्यूब असताना काय करतो आपण 3x स्क्वेअर घेतो ना, तर पहिले 3 sin स्क्वेअर थिटा इंटू या x चा डेरिव्हेटिव्ह घेतो, नंतर दॅट इज 1 असतो, तो आपल्याला लक्षात येत नाही. पण इथं काय करावं लागेल, इथं मात्र sin थिटाचा डेरिव्हेटिव्ह येईल, इथं येईल cos थिटा. हा झाला dy बाय d थिटा. पुढच्या स्टेपला काय करायचं, dx बाय d थिटा काढून घ्यायचा, तर सिंपल येणार आहे cos थिटा. आता काय करतो आपण, dy बाय dx याला लिहू शकतो dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा. मग घेतला डेरिव्हेटिव्ह, हा काय असेल 3 sin स्क्वेअर थिटा cos थिटा डिवायडेड बाय हा आहे cos थिटा. cos थिटा सिंपल कॅन्सल होतं, इथं शिल्लक राहतो 3 sin स्क्वेअर थिटा. आता हा भेटलाय मला dy बाय dx, मला काढायचा आहे याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, जो की काय होणार आहे d2y by dx स्क्वेअर वर सांगितल्यासारखं. ठीक आहे, ही वर आपण जे सांगितलं. मग काय करणार मी, तर याचा परत डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजे d2y by dx स्क्वेअर. व्हेरिएबल आहे थिटा. ठीक आहे, मग 3 मल्टिप्लाइड बाय 2 sin थिटा इंटू याचा डेरिव्हेटिव्ह येईल cos थिटा. आता पुढच्या वेळेस काय करावं लागेल, मला व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, इथं dx स्क्वेअर येणार नाही, म्हणजे हा किती होतोय आता 3/2 6 sin थिटा cos थिटा. आता d थिटा बाय dx ची व्हॅल्यू माहित करण्यासाठी आपण वरच्या स्टेप मध्येच dx बाय d थिटा काढला होता. वरच्या स्टेप मध्येच dx बाय d थिटा काढला होता. याच्या आधी एक छोटीशी सांगत राहिलं की d थिटा बाय dx ला मी 1/dx बाय d थिटा म्हणू शकतो. मग dx बाय d थिटा किती आहे, cos थिटा आहे. मग सिंपल काय करायचं, 6 sin थिटा cos थिटा इंटू 1/cos थिटा. हा cos थिटा होऊन जाईल कॅन्सल, म्हणजे काय येणार आहे 6 sin थिटा. त्यांनी मला कंडिशन सांगितली होती, ऍट लास्ट थिटा d2y by dx स्क्वेअर ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 2. हा प्रश्न होता. मग मी काय करतो, पुट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 2, म्हणजे याची व्हॅल्यू काय भेटेल मला, d2y by dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 6 इंटू साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 किती असतो, 1 असतो. किती असतो, 1 असतो. सो 6